छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बघितलं मी कधी खोटं बोलत नाही. आता हा मावळ्यांचा जोश आहे तसाच आहे आणि असाच जोश राहणार आहे शेवटपर्यंत. तो पुढल्या भागात. चला बाय बाय. नदीला पूर येत पाणी आलं गळ्याला. पाणी आलं गळ्याला. धर्मवीरांचे नाव घेता औरंग्या पळाला. धर्मवीरांचे नाव घेता औरंग्या पळाला. पळाला पळाला टोप्या टाकून पळाला. पळाला पळाला टोप्या टाकून पळाला. पळाला पळाला टोप्या टाकून पळाला. आता डायरेक्ट भेटू पुढच्या टप्प्या म्हणजे होळीच्या टेक्कावर. बर दादा बोलतात आता डायरेक्ट शिरकाय देवीच्या पायात सर्वांना नमन करू. चला जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. सकाळचे वाजलेत 6. सुंदर असं रायगडाचं दर्शन घेतोय आम्ही. जगदीश्वराचं समाधीचं दर्शन झालंय. बाजारपेठेकडे प्रस्थान करतोय. जत्रेकडे जाणार आहे आता आणि राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव तुम्हाला लवकरच दाखवतो. सर्वांना जय शिवराय. उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ज्यावेळी रायगडला राजधानी मानून राजा म्हणून शपथ घेतली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. उद्या रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त या सोहळ्यासाठी दरवर्षी जात असतात. नवी मुंबई आणि विशेष करून कोपरखैरणे या ठिकाणावरून गेले अनेक वर्ष बजरंग दलाच्या माध्यमातून आपण सर्व कार्यकर्ते तरुण वर्ग मोठ्या संख्येने या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आपण रायगडावर जात असतो. ह्याही वर्षी कोपरखैरणे प्रखंडाकडून याचं नियोजन केलेलं आहे आणि आज आपण पाहतोय सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणून प्रस्थान होणार आहे आणि उद्या भारतामध्ये कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, एकंदरीत ज्यावेळी मुघलांचं संपूर्ण राज्य या भारतामध्ये असताना एक हिंदू राजा होऊ शकतो याचं उदाहरण प्रत्यक्षपणे ज्यांनी समोर ठेवलं त्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आणि हा राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणावर निघत आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आम्ही 20 जण बजरंग दल कोपरखैरणे प्रखंडाच्या वतीने रायगडाच्या दिशेने राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडाचा राज्याभिषेक सोहळा अनुभवायला दरवर्षीप्रमाणे 2026 राज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालोय. तर बघा तुम्ही सगळे, आम्ही सगळे 20 जण आमचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. शरयू नदीला पूर येत पाणी आलं गळ्याला. शरयू नदीला पूर येत पाणी आलं गळ्याला. शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला. शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला. पळाला पळाला बोट टाकून 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 पळाला. शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला. शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला. निशान भगवे भूवर पडके. निशान भगवे भूवर पडके. शत्रूचे मग काळीच धडके. शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. सागर शिवाच होणार.
तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर बघू शकता तुम्ही इथं आजूबाजूचा क्राऊड बघून घ्या. आज आम्ही आलोय ना किल्ले ना रायगडावर, कारण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या निमित्ताने ना राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी. तर आपल्यासोबत हे बघू शकता, हे कोपरखान्याचं आहे ना बजरंग दल आहे ना, हे सगळं आपल्यासोबत आज आहे. आज आपण त्यांच्यासोबत आहे ना राज्याभिषेक सोहळा अनुभवणार आहे. तर घरनं आम्ही किती वाजता तरी ऑलमोस्ट निघालो होतो आपण? 10:30 वाजता निघालो होतो. आत्ता 2 वाजलेत. 2 वाजता आम्ही ना आता पाचाडला पोहोचलोय. हेलिपॅडच्या इथे ना पार्किंग केलंय आणि आता हे सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत ना त्यांना आहे ना आता सध्या नाश्ता देतोय. म्हणजे कसं ट्रेक करताना वगैरे कुठल्याही प्रकारचा ना त्रास होऊ नये म्हणून. आता इथं केळी आहेत, इथं बघू शकता सिद्धूकडे ना लाडू आहेत इकडे, आणि इकडे परत बिस्किट्स वगैरे आणि पाण्याची वगैरे पूर्ण आहे ना सोय केलेली आहे. आता बघूया इथनं आहे ना सगळ्यांना आहे ना सगळे नियम वगैरे ना सांगितले जाणार आहेत. आता तुम्ही बघितलं गाडीमध्ये कसा धुमाकूळ घातला. हाच जोश आहे ना रिटर्न येईपर्यंत राहणार आहे आणि तो कमी नको ना व्हायला म्हणून पूर्णपणे काळजी घेतलेली तर मी चाललोय पुढे, माझ्या पाठी कोणी नाही आहे, तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. परत दरड कोसळल्यामुळं तिथला थोडासा भाग आता थोडासा कसा झाला आपल्याला माहीत नाही, तर जाताना थोडं व्यवस्थित चला. सगळ्यांनी एकत्र राहा आपण सोबत. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, आपण सगळे तरुण आहेत, कुठल्याही व्यसनाचा पदार्थ आपल्याकडे असेल चुकून तर इथले इथेच काढून ठेवा, वरती नेऊ नका. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. गाईड. तर मित्रांनो, शासनाच्या एसटीने ना आम्हाला आहे ना गडाच्या पायथ्याशी सोडलंय. काय बरोबर की नाही? बरोबर बरोबर. सोय कशी होती शासनाची? एक नंबर मस्त होती. आता सगळ्यांचा निर्णय झालाय की चित्त दरवाजाने नाही जायचं, नाणे दरवाजाने जायचं. इकडं बघू शकता पूर्ण आता हे सगळं खचलंय. या साईडला बघू शकता पूर्ण खचलंय. ठीक आहे, आता आम्ही नाणे दरवाजाने ना पुढचा प्रवास करतो. सगळे आता आमचे मावळे सगळ्या सध्या जोशमध्ये येतं. बघूया आता हा जोशीनं शेवटपर्यंत कसा काय राहतो तो. बरोबर, 100% जोश राहणार. हा, कारण घरातून येतानाच सर्व लोक उत्साही आणि आनंदी मनाने आलेले आहेत. आले का? आले. हा, त्याच्यामुळे 100% मी गॅरंटी देतो की व्यवस्थित सर्वजण नियमाचे पालन करून गोंधळ न करता उत्साहाने वरती जातील. आणि या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा जो अखंड हिंदुस्थानाचा स्वातंत्र्य दिन आहे तो सर्वजण साजरा करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. बघितलं, मी कधी खोटं बोलत नाही. असा हा मावळ्यांचा जोश आहे तसाच आहे आणि असाच जोश राहणार आहे शेवटपर्यंत, तो पुढल्या भागात. चला बाय बाय. मित्रांनो, आता आहे ना आम्ही अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय. पण विषय काय सांगाले का, पावसामुळे आता सांगू शकतो बऱ्याच ठिकाणी आहे ना दगड वगैरे कोसळते. बरोबर की नाही? तो बऱ्याच ठिकाणी दरड कोसळत, वाटेवरती चिखल वगैरे आलाय हा आणि त्याच्यामुळे ना व्यवस्थित काळजीपूर्वक चाला. हा, राज्याभिषेकालाच नाही, तुम्ही राज्याभिषेकानंतर पण येत आहे ना, तर ह्या गोष्टीची नीट काळजी घ्या. वरनं कुठला कधी दगड पडल ना काय सांगू शकत नाही. त्यामुळं कुठं आहे ना फोटो वगैरे काढत बसू नका. बघू शकता तुम्हाला दिसतोय की नाही, इथं मागे आहे ना महादरवाजा आहे. म्हणजे सकाळी ट्रेक करण्याचा एक फायदा आहे ना, एवढा दम पण लागत नाही. थोड्याच वेळात आम्ही आता ना महादरवाजामध्ये पोहोचू. आणि आता उत्तम अशी सोय केली आहे, बांधकाम पण खूप चांगलं केलंय. शासनाचे खूप खूप धन्यवाद आमच्यावरून. चला भेटूया महादरवाजामध्ये आता आपण. शिवराज आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, श्री 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 राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. चला, जय शिवराय मित्रांनो.
दिसतोय का प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जोश पहिल्या पायरीपासून तसाच आहे. खरं नाही मावळे खूप उत्साहानं आलेले आहेत. आणि आत्ता आपण आलो आहे गडदेवता आपली आई शिरकाई देवी. वर्ष नवीन, फक्त तोच उत्साह, तोच जल्लोष आणि अखंड हिंदुस्थानाचा 353वा स्वातंत्र्य दिन. आज या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या निमित्ताने आपण रायगडावरती आपल्या हिंदुस्थानातील अखंड पवित्र ठिकाण आहे. समोर आई शिरकाई देवीचं मंदिर आहे. वाजवा शकता. म्हणतात ना याच्यासाठी केला होता अट्टाहास. आपण गेले 2-2.5 तास चालत आलो आहोत. ते आलो तर फक्त आणि फक्त इथे सर्व लोक आलेत, सर्व लोक चार्जिंग झालेत त्या ठिकाणावरती. तर बघा आपण आता होळीच्या टेकावर पोचलेले आहेत. तर कार्यक्रमाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तर मित्रांनो आता बघा आम्ही आहे ना शिरकाई देवीचं आहे ना दर्शन घेतलं आणि आता होळीच्या माळावर आलोय. तिथून महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आहे ना सदरेवर जाणार आहे. आणि सदरेवर दर्शन झाल्यानंतर आम्ही आहे ना आपल्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायला निघणार. तर इथं बघू शकता सगळे ना शिवभक्त आहे ना सध्या सकाळी सकाळी शांत असं थंडगार वातावरणामध्ये ना मस्तपैकी झोप घेत आहे. या एका साईडला आहे ना सगळे ढोल ताशा पथक सगळे सज्ज झालेले आहे. थोड्या वेळातच ह्याच्या आहे ना नगारखान्यावर आहे ना ढोल ताशांचा गडगडाट चालू होणार आहे आणि ते पण आपण अनुभवायला जाणार आहे. पण त्याआधी पहिलं महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. याला बॅक सिस्टम नाही केलं, असंच करायचं. ब्लॉग चालू झाला. तर मित्रांनो आता आम्ही महाराजांचं दर्शन घेतलंय होळीच्या माळावर. आता सदरेकडे निघालोय. आमचे जरा ब्लॉगर माग आहेत त्यामुळे आता त्यांचा कारोबार मी सांभाळतोय. आणि इथं मागच्या बाजूला बघू शकता तुम्ही आपला नगारखाना नीट दाखवत. आता कसं आहे धुकं आहे त्यामुळे एवढं काय खास दिसना झालंय. पण हा ह्याच्यावर बघा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी फुलांनी अशी सजावट वगैरे केलेली आहे. आणि आतमध्ये आपले महाराज. सो आतमध्ये जाऊन आता आपण यांना सदरेवर जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन घेणार आहे. आणि जसं सिद्धून आपल्याला गाईड केला आपल्याला जगदीश्वराकडच्या मंदिरामध्ये पाया पडायला जायचं आहे. जाऊया लवकर जाऊया आपण. बाकी आतापर्यंतचा अनुभव कसा होता? एकदम छान, खूप छान असे आपले सहकार्य लाभले आतापर्यंत. बरं वाटलं सगळ्यांना एकत्र. आता महाराजांचं आपण वंदन करूया, मुजरा करू आणि पुढील वाटचालीस मार्ग करू. मित्रांनो हे बघू शकता आता आम्ही ना सदरेवर आहे. सदरेवर बघू शकता सगळे शिवभक्त कसे आराम करत आहेत सध्या. काल रात्री इथे पोवड्याचा वगैरे कार्यक्रम झाला त्यानंतर सगळे शिवभक्त आहे ना सध्या आराम करत आहेत. आता आपल्यासोबत सगळे आता आपले मित्रमंडळी आहेत. आपण विचारूया त्यांना कसं काय वाटलं तुम्हाला सदरेवर आज? सदरेवरती आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय. जो आम्ही गड चढल्यानंतर जो थकवा आला होता तो पूर्ण थकवा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आम्ही खूप आनंदात आहोत. मित्रांनो आमचे ना पवार साहेब आलेले आहेत. पवार साहेब नमस्कार, जय शिवराय. पवार साहेब आणि आपले डोडो डोडो शेठ आत्ताच त्यांचं ना आगमन झालेलं आहे त्यांचं रायगडावरती. सो होळीच्या माळावर आमची ना ग्रेट भेट झाली आणि आता आम्ही जगदीश्वराकडे चाललोय. जगदीश्वरात आलो. तर आता आपण डोडो आणि ना पवार साहेबांना विचारूया कसा काय अनुभव होता रायगडाचा तुमचा? खूप सुंदर असा अनुभव होता. या दुकानच्या वातावरणामध्ये थंडीचा अनुभव घेत घाम पण येत होता, थंडी पण लागत होती, थकवा हळूहळू कमी होत होता. खूप छान वाटलं. आणि त्यांना हे पण विचारा की 6 लाडूंचा बळी घेतल्यानंतर कसं वाटतं? 6 लाडूंचा बळी घेतला पवार साहेबांनी. राजकारण केलं 6 लाडूंसोबत. आणि हे बघा लाडू हे दिले होते खाण्यासाठी दिले होते. एनर्जी भेटावी थोडी तरी. 3 लाडू ते दत्ताचे होते ते पण तू खाऊन टाकले. नाही, ते दत्ताचा माझा विषय वेगळा आहे. दत्ताला अजून 3 लाडू आपण एक्स्ट्रा देऊ, त्याच्याबद्दल वार नाही. तर इथं बघू शकता हा माझा भाऊ आहे. नमस्कार. त्याला पियुष बोलतो मी. इथे त्याचे मित्र दत्ता बोलतात.
ठीक आहे. तर दत्ता आणि पियुष एकच आहे. तर पियुष कसं वाटलं तुला आता बाजारपेठेमधले वातावरण वगैरे कसं वाटतंय? बाजारपेठेमध्ये राहण्याची, थोडक्यात पाण्याची पूर्ण एकदम उत्तम सोय केलेली आहे. हां. रायगडाची व्यवस्था एकदम मस्त आहे. आणि आता आम्ही जगदीश्वराकडे चाललोय. तर मित्रांनो आता आपण आहे ना जगदीश्वराच्या आवारामध्ये आलोय. बघू शकता इकडे हो नंदी महाराजांना इथे मूक लावलेला आहे. मागचं एक रेकॉर्ड करणार. बघू शकता मित्रांनो इथं आम्ही तलवार काढलेली आहे मस्तपैकी. आणि इथं मॅन आहे. मॅन मधनं तलवार काढता काढता पवार साहेबांनी आहे ना पांडुरंगाचं मुंडकं उडवलं असतं. पण बाई कशी तरी तलवार मॅनातून बाहेर निघाली. तिकडे मागे पण एक बिबट्याला तुम्हाला लाईव्ह आज आपण जे महाराज दररोज दर्शनाला यायचे जगदीश्वराच्या मंदिरात तिकडे आम्ही सगळे आमच्या भजनगडाचे कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत. राहुल दादा, तेजस, सनी अंगलकर, केतन पास्ते, शरद पवार, सुशांत साळुंके सगळे आलो आहोत. तर लवकरच आम्ही सदरेवर जाऊ आणि तिथे सोहळा संपन्न होईल महाराजांचा. जय शिवराय. तर मित्रांनो इथं आता विषय काय झाला माहिती आहे का, आमचं सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. पण आमचे काही काही कार्यकर्ते आहेत ना टुनटुन वगैरे आम्हाला सगळ्यांना अडकवून ठेवलं इथं. आता आम्ही त्यांच्या बॅगेंची आहे ना इथं निगा राखतोय. दर्शन आणि ती दर्शन घेणार. पवार साहेब जरा 2 मुलाचे शब्द सांगा. द्या टाकून तिकडे. बाकी काय करू नका. ते येतंय बरोबर शोधून. आपल्याकडे थेट विषय असतो. पावसात लाडू आहेत का बघा. आता लाडू असलं तर काढून घ्या. थोड्या वेळात आहे ना बघू. आता आम्ही ना क्लाउड जे बोलत ना क्लाउड गॅदरिंग बघायला जाणार आहे. होप सो दिसली ना तर तुम्हाला दाखवतो मी. माणसं कटाळी गाईज इथं बघू शकता आमचे मॅनेजमेंट ऑर्गनायझर कंटाळले इथंच. काय करायचं बाकीच्या ट्रिप मध्ये झोप सोडून गेले नाही. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. जरा लेटच झाला कारण आमची गँग जरा विस्कटलेली. कोणाला निसर्गाचा फोन आलेला. हा तेच असं ओपनली बोलायचं नसतं कधी. तर मित्रांनो आमचं फायनली ठरलेलं आहे. आपल्याला नाचायला जायचंय नागारखान्यावर. काहीतरी लपडा गेला वाटतं. काय विषय माहितीये का इथं जरा पावसानं लय गोंधळ गेलाय. त्या पावसामुळे काय होतंय चिप 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 झाले. पण ठीक आहे. फिर देखो चीप चीप चपाच पाऊस आले अंदर. तुझं नाव काय? मी तेजस भिलारे. तेजस भिलारे. अरे तू कुठला भिलारचा का? राहतो पारगाव खंडाळा. अई पारगाव कंडाळचा आहे का? देवस्थान भिलारला सर. हा काय हे आपला गावाला आहे. मी आखणीच आहे. आम्ही काल रात्रीपासून एकत्र प्रवास करतोय. आत्ताशी ओळख झाली आमची. ठीक आहे. बाकी आता पुढचा प्रवास. तू कुठं सदरेव बसणार आहेस की नागरखान्यावर नाचायला येणार आहेस आमच्याबरोबर? वाचायला येणार. ठीक आहे. म्हणजे आता काय माहिती आहे का आमच्यामुळे 2 पार्ट्या पडल्यात. काही काही नाही ना सदरेव जाऊन बसायचंय. आम्ही तर नागरखान्यावर आहे ना गुलालामध्ये नाचत बसणार आहे. तो चला बघूया कसा काय अनुभव येतोय आपल्याला. कारण ढोल ताशांचा आवाज तर चालू झालाय. चला. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालरूप. हे बघा तिकडे बघा. जय शिवाजी, जय भवानी. दिसतोय का?
आणि अशा तऱ्हेने आमची गँग पुन्हा एकदा विस्कटलेली आहे. 4 मुंडकी 4 बाजूला, 4 मुंडकी 4 बाजूला, 4 मुंडकी 4 बाजूला आणि 4 मुंडकी आमच्या येत आहेत मागणं. रेड्यावरती पाऊस पडल्यागत तबक तबक तबक.
जेवण दाखव जरा. मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आम्ही 2 ब्लॉगर आम्ही हरवलो होतो. इकडं बघा कार्यकर्ता एक हा असं फायनली आम्हाला जेवण भेटलंय. मसाले भात आहे, पापड आहे आणि शिरा आहे आणि आता आमचे सगळे मित्रमंडळी पण भेटलेत. जेवून खाऊन येणं झोपले पण 1-1 तासाची झोप काढली यांनी. असू दे आता आम्ही ना मस्तपैकी जेवण घेतो. जेवण तसं क्वालिटी आहे. आता आम्ही जेवण वगैरे घेतो. जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. जय शिवराय मित्रांनो. आता आहे ना आम्ही ना रायगडावरून खाली आलोय आणि या साईडला बघू शकता सगळं आमचं पब्लिक सध्या त्या जेवण नाश्ता चालू आहे. काय कायचा नाश्ता चालू आहे. काय काय ना मिसळ ऑर्डर केले. माझ्याकडे सध्या डाळ खिचडी आहे. आपण जास्त हेवी खात नाही तसं. तर आता आहे ना आमचा आहे ना परतीचा प्रवास चालू झाला आहे. कारण येताना थोडंसं आहे ना आम्हाला थोडी घाई गडबड झाली त्यामुळे काही ना ब्लॉग वगैरे जास्त आम्ही केला नाही. कारण आमची पोरं पण अर्धी गायब होती. आम्ही खाली 6 पोरं गडावर मग थोडी चुकामुक झाली होती. सो आता फायनली फ्रेश वगैरे होऊन आता आहे ना आम्ही जेवणाचा वगैरे कार्यक्रम करतोय. म्हटलं ब्लॉगच नाही एंड केला म्हणून आता आहे ना म्हटलं कॅमेरा पुन्हा स्टार्ट केलाय. सो आजचा आपला राज्याभिषेकाचा सोहळा आहे ना पूर्ण झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्यांना आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. म्हणजे एक अनुभवाची गोष्ट सांगायची झालं म्हणजे खालून पासून मी शिडांवर जरा बसलो होतो. अनुभव घेत होतो लोक कसे येतात. बस आपलं ब्लॉग संपला. ब्लॉग संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.